Practice set 2.3. Solve the following quadratic equations by completing the square method. म्हणजे आपल्याला हे quadratic equation दिलेलं आहे आणि completing square मेथडने हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर completing square मेथडने quadratic equation सॉल्व करण्याच्या 5 स्टेप असतात. तर पहिली स्टेप कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला न्या. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर सर्वात पहिली स्टेप आहे कॉन्स्टंट नंबर. तर याच्यात कॉन्स्टंट नंबर कोणता आहे? -20. त्याला राईट हँड साईडला न्या. म्हणजे x² प्लस x -20 राईट हँड साईडला जाईल. लेफ्ट हँडची संख्या राईट हँडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, +20. फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये x² कोएफिशियंट 1 पाहिजे. आता हा x² आहे, x² कोएफिशियंट 1 पाहिजे. ऑलरेडी इथे 1 आहे, म्हणजे सेकंड स्टेप सॉल्व आहे. आता आपल्याला करावं लागेल थर्ड स्टेप. थर्ड स्टेप काय आहे? हाफ कोएफिशियंट ऑफ x² ची व्हॅल्यू काढायची. हाफ कोएफिशियंट ऑफ x हा आहे, याचं कोएफिशियंट किती आहे? 1. तर कोएफिशियंट ऑफ x ची व्हॅल्यू इथे ठेवायची. म्हणजे हाफ इंटू 1चा होल स्क्वेअर. म्हणजे काय होईल? 1 इंटू 1 1, खाली 2 राहील, चा स्क्वेअर. होल स्क्वेअर करायचा आहे तर 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. 3 स्टेप झाली. आता स्टेप नंबर 4. तर चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं? ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करायची. फोर्थ स्टेपमध्ये ॲड 1/4 टू बोथ साईड्स. तर 1/4 ही जी व्हॅल्यू आहे ती फोर्थ स्टेपमध्ये इक्वेशनच्या दोन्ही साईडला ठेवायची. तर हे इक्वेशन आहे, इकडे पण ठेवायची आणि इकडे पण ठेवायची, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. x² प्लस x प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. आता फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँड साईड कंप्लीटिंग स्क्वेअर होते. तर कशाने? a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² प्लस ट्वाईस ab प्लस b². आणि a मायनस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² मायनस ट्वाईस ab प्लस b². तर हे आहे कंप्लीटिंग स्क्वेअर या टर्मचं. तर इथे बघा, फर्स्टचं स्क्वेअर रूट घेतलं आहे, थर्डचं स्क्वेअर रूट, b² स्क्वेअर रूट, a² स्क्वेअर रूट, b² स्क्वेअर रूट आणि मिडलचं साईड. म्हणजे फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट आणि मिडलची साईड याचा होल स्क्वेअर. तर आता आपण या प्रोसिजरनी लेफ्ट हँड साईड काय केली आहे? कंप्लीटिंग स्क्वेअर केली आहे. तर आता याचा कंप्लीट स्क्वेअर काय होईल? फर्स्टचं स्क्वेअर रूट x² स्क्वेअर रूट x आणि मिडलचं साईन प्लस आणि 1/4चं स्क्वेअर रूट 1/2 याचा काय होईल? होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये काय घ्यावं लागेल? 1 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4 1 जार 4. 4 इंटू 20 काय होईल? 80 आणि प्लस 1 इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. x प्लस 1/2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 80 आणि 1ची ॲडिशन काय होईल? 81/4. आता स्क्वेअर हटवायचा इथे, तर टेकिंग स्क्वेअर रूट करायचं. टेकन स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे x प्लस 1/2 स्क्वेअर निघाला
तर कोणत्याही नंबरचे दोन स्क्वेअर रूट असतात, एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये. तर 81चं स्क्वेअर रूट आहे 9 आणि 4चं स्क्वेअर रूट आहे 2. आता याला सॉल्व करून एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या. तर हाफला राईट हँड साईडला न्यावं लागेल. हाफ राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन काय होईल, चेंज होईल. एक्स इज इक्वल टू हाफ इकडे गेलं तर काय होईल, राईट हँड साईडला प्लस आहे, लेफ्ट हँड साईडला प्लस आहे, तर ती व्हॅल्यू राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. मायनस हाफ प्लस मायनस 9/2. आता बघा डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचं, पण 2 राहील आणि याची सरळ ॲडिशन होईल. -1 प्लस मायनस 9. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, एक प्लसवालं आणि एक मायनसवालं. म्हणजे एक्स इज इक्वल टू -1 प्लस 9/2 हे पहिलं मिळालं. और एक्स इज इक्वल टू -1, इथे दुसरी साईन वापरायची. -1 इथे प्लसची वापरली, इकडे -9/2. मग आता इथे काय होईल, 9 - 1 किती होईल, 8/2. आणि तसंच इथे काय होईल, दोन्ही साईन मायनसच्या आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. इथे -10/2. आणि आता याला जर डिवाइड केलं 2 तर किती येईल, 4. आणि याला डिवाइड केलं, हे मायनसचं साईन, 2 × 5 = 10. These are the roots of given quadratic equation. का प्रॉब्लेम नंबर 2. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी आपल्याला याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडच्या 5 स्टेप्स आहे. पहिली स्टेप, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला घेऊन जायचा आहे. तर कॉन्स्टंट नंबर कोणता आहे, -5. राईट हँड साईडला जाईल तर काय होईल, +5. म्हणजे काय होईल, x² प्लस 2x -5 राईट हँड साईडला गेला तर काय होईल, साईन चेंज होईल, +5 होईल. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय पाहिजे, x² याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. तर 1 आहे म्हणजे सेकंड स्टेप सॉल्व झालेलीच आहे. मग थर्ड स्टेप काय करायचं असते, हाफ कोएफिशियंट ऑफ एक्सचा होल स्क्वेअर याची व्हॅल्यू काढायची. तर कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे, हा एक्स आहे, याचा कोएफिशियंट 2 आहे. म्हणजे हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स 2 याचा होल स्क्वेअर. आता हे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, हे न्यूमरेटरमध्ये आहे, कॅन्सल होईल. म्हणजे किती येईल, 1. 1चा स्क्वेअर किती आला, 1. मग फोर्थ स्टेपमध्ये काय करायचं आहे, आलेली जी व्हॅल्यू आहे इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करायची आहे. तर फोर्थ स्टेपमध्ये ॲड 1 to both साईड्स. तर हे इक्वेशन आहे, इकडे पण 1 ॲड करायचं आणि इकडे पण. म्हणजे x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1. आता फिफ्थ स्टेपमध्ये काय होणार आहे, लेफ्ट हँड साईड कंप्लीट स्क्वेअर होणार आहे, म्हणजे होल स्क्वेअर होणार आहे. कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे, a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा. म्हणजे a² प्लस 2ab प्लस b². तर याचा होल स्क्वेअर हा आहे. तर पहिल्याचं स्क्वेअर रूट, थर्डचं स्क्वेअर रूट, मिडलचं साईन. तर ही कंप्लिटिंग स्क्वेअर झाली आहे. तर पहिल्याचं स्क्वेअर रूट, x² स्क्वेअर रूट x, मिडलची साईन आणि 1चं स्क्वेअर रूट 1, म्हणजे याचा होल स्क्वेअर. तर ही लेफ्ट हँडची टर्म x + 1चा होल स्क्वेअर झाली. 5 + 1ची ॲडिशन 6. आता याला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे.
तर स्क्वेअर हटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर स्क्वेअर रूट करू तर स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे काय येईल, एक्स प्लस 1 इज इक्वल टू स्क्वेअर निघाला. आता स्क्वेअर रूट करायचा आहे तर कोणत्याही नंबरचे 2 स्क्वेअर रूट असतात, एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये, आणि 6चं स्क्वेअर रूट काय होईल, स्क्वेअर रूट 6. ठीक. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 1ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि +1 राईट हँडला साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस रूट 6. आता हे रूटमध्ये आहे तर अजून याची ॲडिशन होणार नाही, सॉल्व करता येत नाही. तर पहिलं रूट राहील प्लसचं आणि दुसरं मायनसचं, म्हणजे कसं होईल, एक्स इज इक्वल टू -1 प्लस रूट 6, और दुसरं काय होईल, एक्स इज इक्वल टू -1 मायनस रूट 6. एकदा प्लसची साईन वापरली, एकदा मायनस. दीज आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम नंबर 3. हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करायचं आहे. त्याच्या किती स्टेप असतात, 5 स्टेप. फर्स्ट स्टेप, कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला पाहिजे. बघा इथे -3 हा कॉन्स्टंट नंबर आहे, ऑलरेडी राईट हँड साईडला आलेला आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप सॉल्व करायची गरज नाही. सेकंड स्टेप, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणजे इथे व्हेरिएबल यम वापरला आहे, तर एम स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, तर इथे 1 आहे, म्हणजे सेकंड स्टेप पण सॉल्व आहे. मग आपल्याला सॉल्व करावं लागेल थर्ड स्टेप. थर्ड स्टेप काय आहे, हाफ कोएफिशियंट ऑफ यम चा होल स्क्वेअर, व्हेरिएबल यम वापरलेला आहे. हाफ इंटू यमचा कोएफिशियंट किती आहे, -5, म्हणजे इथे लिहावं लागेल -5 चा होल स्क्वेअर. आता इथे मल्टिप्लिकेशन होईल वरच्या न्यूमरेटरचं, 1 इंटू -5 किती होईल, -5 आणि खाली 2 होल स्क्वेअर. आता मायनस नंबर असो की प्लस असो, त्याचा होल स्क्वेअर नेहमी प्लस असतो, म्हणजे 5चा स्क्वेअर काय होईल, 25, 2चा स्क्वेअर 4, आणि मायनस नंबरचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस. तर स्क्वेअर नेहमी मायनस नंबर असो की प्लस नंबर असो, स्क्वेअर नेहमी प्लसमध्ये असतो. आता स्टेप नंबर 4, आलेली जी व्हॅल्यू आहे इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करायची. ॲड 25/4 टू बोथ साईड्स, म्हणजे लेफ्ट हँड साईडला पण ॲड करायची, राईट हँड साईडला, म्हणजे काय होईल, m² -5m प्लस 25/4 लेफ्ट हँड साईडला ॲड केली, -3 प्लस 25/4 राईट हँड साईडला. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँड साईड काय होते, कंप्लीटिंग स्क्वेअर होते. तर इथे मायनसचं चिन्ह आलं तर कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे झाली, a - bच्या होल स्क्वेअरच्या, म्हणजे a² -2 ab प्लस b². तर हा फॉर्म्युला आहे. तर इथे होल स्क्वेअर झाला आहे, कंप्लीट स्क्वेअर झाला. तर पहिल्याचं स्क्वेअर रूट, थर्डचं स्क्वेअर रूट आणि मिडलचं साईड. तर ही पण कंप्लीटिंग स्क्वेअर झाली आहे. तर याचा होल स्क्वेअर काय होईल, फर्स्टचं स्क्वेअर रूट, m² स्क्वेअर रूट m, मिडलचं साईन मायनस 25/4 स्क्वेअर रूट, 25चं स्क्वेअर रूट 5, 4चं स्क्वेअर रूट 2, याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा याची आपल्याला ॲडिशन करायची आहे, तर डिनॉमिनेटरमध्ये किती घ्यावं लागेल, 1. तर डिनॉमिनेटर वेगळं आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर इथे -4 3 12 प्लस इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 1 25 अपॉन खाली मल्टिप्लिकेशन 4 1 4.
इथे होईल m मायनस 5/2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 12 म्हणजे किती राहील 13/4. मग टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड म्हणजे हा स्क्वेअर इथून निघून जाईल m मायनस 5/2 आणि स्क्वेअर रूट केलं तर कोणत्याही नंबरला 2 स्क्वेअर रूट असतात, एक प्लस एक मायनस. 13चं रूट नाही माहीत म्हणजे रूट 13 लिहावं लागेल. 4चं रूट 2 होते म्हणून रूटच्या बाहेर लिहू शकतो 4चं रूट 2. आता एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर काय करावं लागेल, लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. म्हणजे m इज इक्वल टू -5/2 राईट हँड साईडला जाईल तर काय होईल +5/2 प्लस मायनस रूट 13/2. m इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे तर वर सरळ ॲडिशन होईल 5 प्लस मायनस रूट 13. आता आपल्याला 13चं रूट माहिती नाही तर याच्या पलीकडे आपल्याला सॉल्व करता येत नाही. म्हणजे आपल्याला या इक्वेशनचे 2 रूट मिळाले, एक प्लस असलेलं एक मायनस असलेलं. म्हणजे कोणते होईल m इज इक्वल टू 5 प्लस रूट 13/2 और m इज इक्वल टू एक प्लस साईनचं घेतलं एक मायनसचं 5 मायनस रूट 13/2. तर दीज आर द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक. प्रॉब्लेम नंबर 4. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडच्या किती स्टेप असतात 5 स्टेप. पहिली स्टेप कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला न्या. कॉन्स्टंट नंबर म्हणजे 2 याला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर 9y² मायनस 12y इज इक्वल टू -2. लेफ्ट हँडची नंबर राईट हँडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय पाहिजे y² कोएफिशियंट 1. y² कोएफिशियंट 1 आणि इथे कोएफिशियंट किती आहे 9 तर याला 1 करावं लागेल. तर काय करावं लागेल इक्वेशनला 9ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे 9 कॅन्सल होईल तर इथे कोएफिशियंट 1 होईल. तर या इक्वेशनला आपल्याला कितीने डिवाईड करावं लागेल 9ने डिवाईड केलं तर काय होईल 9 कॅन्सल होईल. इथे येईल y² मायनस 12/9y याला पण 9ने डिवाईड करावं लागेल -2/9. y² कोएफिशियंट 1 झाला. सेकंड स्टेप कंप्लीट झाली. आता आपल्याला थर्ड स्टेप काय आहे हाफ कोएफिशियंट ऑफ वायची व्हॅल्यू काढावं लागेल कारण की व्हेरिएबल वाय वापरला आहे. हाफ कोएफिशियंट ऑफ वायचा स्क्वेअर याची व्हॅल्यू काढायची. तर हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ वाय काय आहे -12/9 याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता न्यूमरेटरच्या नंबरनी डिनॉमिनेटरच्या नंबरनी न्यूमरेटरला डिवाईड करायचे. 3चा भाग जातो 3 3 जार 3 4 जार. त्याच्यानंतर 2चा जातो 2 1 जार 2 2 जार. म्हणजे इथे मायनसची साईन वाचत आहे. वर न्यूमरेटरमध्ये 2 डिनॉमिनेटरमध्ये 3 आणि याचा होल स्क्वेअर. आता -2/3चा होल स्क्वेअर. नंबर मायनस असो की प्लस असो होल स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर -2चा होल स्क्वेअर काय होईल 2चा होल स्क्वेअर 4 3चा होल स्क्वेअर 9 आणि नंबर मायनस आहे तर मायनस इंटू मायनस प्लस होते म्हणजे मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस. थर्ड स्टेप झाली कंप्लीट. आता फोर्थ स्टेपमध्ये काय करावं लागते ही व्हॅल्यू इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करावं लागते. म्हणजे 4/9 ॲड टू बोथ
साईड्स दोन्ही साईडला ॲड करावं लागते. तर कोणत्या इक्वेशनमध्ये? आता हा जो आपल्याजवळ इक्वेशन रेडी झाला आहे. कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला नेल्यानंतर आणि वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट 1. तर लेफ्ट हँडला पण ॲड करायचा, राईट हँडला पण ॲड करायचा. म्हणजे काय होईल? वाय स्क्वेअर मायनस 12/9 वाय याच्यामध्ये ॲड करायचा 4/9 इज इक्वल टू -2/9. राईट हँड साईडला पण ॲड करायचं 4/9. आता फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँड साईड कंप्लीट स्क्वेअर होते. तो कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे होते? a मायनस बीचा होल स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला? a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. तर बघा हा होल स्क्वेअर आहे याचा. तर कशाचा होते? पहिल्याचं एचं स्क्वेअर रूट, बीचं स्क्वेअर रूट आणि मधल्याचं साईन. तर a मायनस बीचा होल स्क्वेअर. तर इथे फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँड साईड काय झाली आहे? कंप्लीट स्क्वेअर झाली आहे. तर कशाचा कंप्लीट स्क्वेअर होईल? फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट. वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होईल? वाय. मिडल नंबरची साईन आणि थर्ड नंबरचं स्क्वेअर रूट. तर 4चं रूट 2, 9चं रूट 3 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा इथे डिनॉमिनेटर कसं आहे? सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे तर मग याची सरळ ॲडिशन सबट्रॅक्शन होते. प्लस मायनस, प्लस मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. तर 4 मायनस 2 किती राहील? 2 राहील. आणि साईन ग्रेटर नंबरची म्हणजे प्लसची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर स्क्वेअर हटवावं लागेल. तर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर निघून जाईल. तर वाय मायनस 2/3. स्क्वेअर काढून टाकलं. आपण काय करत आहे? स्क्वेअर रूट करत आहे. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर कोणत्याही नंबरचे 2 स्क्वेअर रूट असतात, एक प्लस एक मायनस. 2चं रूट माहीत नाही म्हणून रूट 2 लिहावं लागेल आणि 9चं रूट माहिती आहे तर रूटच्या बाहेर 3 होईल. 9चं रूट 3. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर -2/3 राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि राईट हँड साईडला नंबर जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू मायनसचा नंबर इकडे गेला तर साईन चेंज होईल. +2/3 प्लस मायनस रूट 2/3. मग इथे y इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 3 सरळ ॲडिशन 2 प्लस मायनस रूट 2. तर रूट 2चे रूट आपल्याला माहीत नाही म्हणजे याच्या पलीकडे सॉल्व करता येणार नाही. तर आपल्याला याचे 2 रूट मिळेल, एक प्लस आणि एक मायनस. तर y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2/3 और सेकंडवाला कोणतं मिळेल? y इज इक्वल टू एक प्लसवाला घेतलं, सेकंड मायनस रूट 2/3. These are the root of given quadratic equation. प्रॉब्लेम नंबर 5. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी याला सॉल्व करायचं आहे. तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडच्या 5 स्टेप्स आहे. पहिली स्टेप कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला न्या. तर याच्यात कॉन्स्टंट नंबर कोणता आहे? 10. याला राईट हँड साईडला घेऊन जायचं. म्हणजे काय होईल? 2y स्क्वेअर प्लस 9y आणि 10 राईट हँड साईडला गेलं तर त्याचं साईन चेंज होईल मायनस. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा असतो. आता याचा कोएफिशियंट किती आहे? 2. याला 1 करण्यासाठी काय करावं लागेल? डिवाईड करावं लागेल 2नी. तर पूर्ण इक्वेशनला 2नी डिवाईड करायचं. तर डिवाईड बाय 2. 2नी डिवाईड केलं तर काय होईल? 2 2 कॅन्सल होऊन वाय स्क्वेअर येईल म्हणजे कोएफिशियंट 1 मिळाला. प्लस सेकंड टर्मला पण 2नी डिवाईड करायचं, 9/2y होईल आणि याला 2नी डिवाईड केलं तर इथे येऊन जाईल 10/2.
डिवाइड करून ॲन्सर काढू शकतो आपण. सध्याचं असंच राहू देऊ. आता आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. तर वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आला. आता आपली थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण, हाफ कोएफिशियंट ऑफ वायचा होल स्क्वेअर काढतो. हाफ कोएफिशियंट वायचा होल स्क्वेअर. तर वायचा हा वाय आहे, याचा कोएफिशियंट किती आहे 9/2, म्हणजे हाफ इंटू 9/2 याचा होल स्क्वेअर. तर बघा आता याचं वरचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 9 × 1 = 9 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 याचा स्क्वेअर. तर 9चा स्क्वेअर होईल 81 आणि 4चा स्क्वेअर होईल 16. ठीक आहे. थर्ड स्टेप आपली कंप्लीट झाली. आता फोर्थ स्टेपमध्ये काय करावं लागेल आपल्याला, ही व्हॅल्यू इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करावं लागेल. ॲड 81/16 टू बोथ साईड्स. कोणत्या इक्वेशनमध्ये, आपण थर्ड साईड तयार करत आहे या इक्वेशनमध्ये, जिथे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. तर दोन्ही साईडला ॲड करावं लागेल. म्हणजे काय लिहावं लागेल, वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस इकडे ॲड करा 81/16 इज इक्वल टू, इकडे आहे -10/2, इथे पण ॲड करा 81/16. आता फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँड साईड होल स्क्वेअर होते. कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे होईल, a + bचा होल स्क्वेअर. काय आहे, a² + 2ab + b². ठीक आहे. तर बघा हा होल स्क्वेअर आहे याचा. तर आता पहिल्याचं स्क्वेअर रूट, a² स्क्वेअर रूट 1, तिसऱ्याचं स्क्वेअर रूट आणि मधल्याचं साईड. तर तसंच ही लेफ्ट हँड साईड आपण कंप्लीट स्क्वेअर बनवली. तर कशाचा स्क्वेअर आहे, तर पहिल्याचं स्क्वेअर रूट म्हणजे वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होईल वाय, मधल्याचं साईन आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट. तर 81चं रूट किती होईल 9 आणि 16चं किती होईल 4 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपल्याला याची काय करायची आहे ॲडिशन. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो, नाहीतर इथे डिनॉमिनेटर किती आहे 16 आहे, तर इथे आपण डिनॉमिनेटर 16 बनवून टाकू. म्हणजे काय होईल 10/2. आता याला आपण कितीनी 8नी मल्टिप्लाय केलं तर 16 होते, तर याला आपण 8नी मल्टिप्लाय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 8नी मल्टिप्लाय केलं तर इथे 16 आणता येते प्लस 81/16. y प्लस 9/4चा होल स्क्वेअर इज इक्वल टू, इथे बघा 4 × 2 16 आणि 10 8 80 प्लस 81/16. y प्लस 9/4चा होल स्क्वेअर इज इक्वल टू, बघा याचं डिनॉमिनेटर सेम झालं 16. तर आता इथे सरळ ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करू शकतो. तर प्लस मायनस आहे तर सबस्ट्रॅक्शन 81 - 80 म्हणजे 1 येऊन जाईल. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, तर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. स्क्वेअर रूट केलं तर हा स्क्वेअर निघून जाईल. y प्लस 9/4 स्क्वेअर निघाला, रूट करत आहे तर मग कोणत्याही संख्येला 2 रूट असतात, एक प्लस एक मायनस. 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 16चं स्क्वेअर रूट 4. मग आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 9ला राईट हँड साईडला घेऊन जा. काय होईल y इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँडला जातो तर त्याची साईन चेंज होते, -9/4 प्लस -1/4.
वाय इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 4 आणि वर काय येईल -9 प्लस मायनस 1. आता याचे दोन इक्वेशन बनेल, एक प्लस आणि एक मायनस. कोणतं बनेल वाय इज इक्वल टू -9 प्लस 1 अपॉन 4 और सेकंड वाय इज इक्वल टू -9 मायनस 1 अपॉन 4. तर इथे काय होईल प्लस मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे 9 मायनस 1 8 ग्रेटर नंबरची साईन मायनस अपॉन 4. आता डिवाइड केलं तर 4 2 जार 8 ही मायनसची साईन 4 1 जार 4 2 जार 8. इकडे y इज इक्वल टू -9 आणि -1 -10 अपॉन 4. साईन सेम आहे तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. आता इथे -9 आणि -1 -10 2 2 जार 2 5 जार म्हणजे y इज इक्वल टू -5 अपॉन 2. These are the root of given quadratic equation. Problem number 6. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करायचं आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची फर्स्ट स्टेप आहे कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला पाहिजे. कॉन्स्टंट नंबर 7 हा राईट हँड साईडला आहे, तर 4xला आपल्याला लेफ्ट हँडला आणावं लागेल म्हणजे 5x² मायनस 4x इज इक्वल टू 7. कारण की 4x लेफ्ट हँडला येईल तर त्याची साईन चेंज होईल. आता पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली, राईट हँड साईडला कॉन्स्टंट नंबर आला. सेकंड स्टेप x² कोएफिशियंट 1 पाहिजे, पण इथे किती आहे 5. तर x² कोएफिशियंट 1 करण्यासाठी याला आपल्याला 5नी इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. कारण की 5 कॅन्सल झालं तर इथे 1 येईल. डिवाइड बाय 5 म्हणजे 5नी डिवाइड केलं तर 5 कॅन्सल, x² मायनस 4 अपॉन 5 याला पण 5नी डिवाइड करावं लागेल इज इक्वल टू याला पण 5नी डिवाइड करावं लागेल 7 अपॉन 5. आता x² कोएफिशियंट 1 झालं म्हणजे आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. आता थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण हाफ कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर होल स्क्वेअर. मग काय होईल हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स पाहिजे, तर एक्सचा कोएफिशियंट किती आहे -4 अपॉन 5 -4 अपॉन 5चा होल स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरचा नंबरनी डिवाइड होते तर 2चा भाग टाका, 2 1 जार 2 2 जार म्हणजे वर किती उरलं मायनसचं साईन 2 आणि अपॉन 5 याचा होल स्क्वेअर. मायनस नंबरचा होल स्क्वेअर प्लस असतो, तर होल स्क्वेअर म्हणजे मायनस इंटू मायनस 2 वेळा म्हणजे प्लस होईल. आणि 2चा स्क्वेअर 4 5चा स्क्वेअर 25. थर्ड स्टेप कंप्लीट झाली. आता फोर्थ स्टेपमध्ये काय करावं लागते, ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड करावं लागते. ॲड 4 अपॉन 25 टू बोथ साईड्स. तर कोणत्या इक्वेशनमध्ये ॲड करावं लागेल जिथे x² कोएफिशियंट 1 आहे, तर याच्या दोन्ही साईडला लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण 4 अपॉन 5 काय करावं लागेल ॲड करावं लागेल. 4 अपॉन 25 म्हणजे काय होईल x² मायनस 4 अपॉन 5x. लेफ्ट हँडला ॲड करावं लागेल 4 अपॉन 25 इज इक्वल टू राईट हँडला किती आहे 7 अपॉन 5 आणि इकडे पण ॲड करावं लागेल 4 अपॉन 25. आता फिफ्थ स्टेपमध्ये काय होते, लेफ्ट हँड साईड कंप्लीट स्क्वेअर होते. तर कशाचा होते,
ए मायनस बीच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याप्रमाणे. तर हा आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर. तर बघा, पहिल्याचं स्क्वेअर रूट, तिसऱ्याचं स्क्वेअर रूट आणि मिडलचं साइन. तर आता हा कंप्लीट स्क्वेअर झाला आहे. तर कशाचा? पहिल्याचं स्क्वेअर रूट, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, मिडलचं साइन आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट. तर 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 25चं 5 याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा, इथे याची ॲडिशन करायची आहे. तर इथे डिनॉमिनेटरमध्ये 25 आहे. तर इथे डिनॉमिनेटर सेव्ह करण्यासाठी याला 5नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर 25 होईल. म्हणजे 7/5 आपण काय करू, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 5नी मल्टिप्लाय करू, प्लस 4/25. मग काय होईल? एक्स मायनस 2/5चा होल स्क्वेअर. म्हणजे 7 5 जा 35, 5 5 जा 25 प्लस 4/25. आता काय होईल? एक्स मायनस 2/5चा होल स्क्वेअर इज इक्वल टू खाली 25 राहील आणि इथे 35 आणि 4ची ॲडिशन काय होईल? 39. आता टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड, स्क्वेअर रूट केल्याबरोबर स्क्वेअर निघून जाईल. एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू, कोणत्याही संख्येला 2 रूट असतात प्लस मायनस, रूट 39. रूट 39चं रूट माहिती नाही आणि 25चं रूट माहिती आहे, म्हणून रूटच्या बाहेर निघेल. मग एक्स इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. मायनस 2/5 इकडे जाईल राईट हँडला, प्लस 2/5 होईल, प्लस मायनस रूट 39/5. मग काय होईल? एक्स इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम आहे 5, 2 प्लस मायनस अंडर रूट 39. आता 39चं रूट आपल्याला माहिती नाही, तर याच्या पलीकडे सॉल्व करता येत नाही. तर आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळेल. पहिली कोणती? प्लस असलेली, एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 39/5 आणि सेकंड एक्स इज इक्वल टू 2 minus root 39/5. These are the root of given quadratic equation.